किती आग्रह आहे हो, कशाला उगाच? अहो ऐका ना पण काय सर्व घास लय वाढला आता. अरे पपईच्या झाडाला लय पपई होत्या हो. अरे कुणी का चोरून नेते का काय? हा आईला लोक आहे तर काय लाजच नाही राहिले रे. हा कसं न्यावं, कोणाच्या वस्तूला हात लावा? हा काही नाही, अजिबात नाही. हा आईला मला एक पपई सुद्धा खावं वाटलं ना का राहून द्या ना झाडाला. हा आता एवढी मोठी पपई आहे. हा अजून 2-3 दिवस खायला येईल. जर आता एखाद्या जर नेली ना भाऊ तर अवघडच होणार आहे. बायकोला सांगतो मळ्यात चाल बरं तेवढं ते पपई ते घेऊन ये. हा ते वांगे इतके होते तर वांग सुद्धा ठेवायला झाडाला. चम्मा आईला तोडूनच घेतो आज. मरू दे, होतच नाही. अहो लोक लय त्रास त्याच्या हो, काय सांगावं. हं खायची वस्तू म्हणलं का लगेच घेऊन पळा. चला आता लाईट आली सर, मोटर चालू करतो. इथं पाणी लाईटीला काय होते, वावरात पाणी गेलं का लाईट गेली. नाही बा लाईटच नाही आता. कवा येईल तर येऊ, 2 तास झाले त्याची लाईट नाही. काय वर DPOच काय ते सब स्टेशनलाच काही केलंय का काय? पाणी किती राहिलंय किती नाही अजून तर पाणी तर लई आहे. बाबा कवा निघायचे पाणी. चला तर घरून तरी जाऊन येतो. कोण आहे? कोणी ओळखीच वाटत नाही. अनोळखी बाई मी तर कवर झोपली. बरं इकडं पडली हात, इकडं नाही पडली. काय रामायणात नाही काय घडेल येरच नाही ना कोणी. मग नवरा बायकोचे भांडणं झाले का काय? का नवऱ्याने येर थोडी मारली का काय? नेमकं माझ्या एरीजवळ आहे. सरकारचं मी नातं आहे ना सरपंचाला सांगतो अडचण, कारण हे नको मावं मला अडचण. हां तर नेमकं एरीत कोणी आहे का काय? ही एक तर इकडं पडली. हां नाही तर मला फुकाट खडी फोडायला जावं लागेल ना असं ना. नाही थांबू, मला सरपंचाला फोन करू दे. हॅलो हॅलो सरपंच. हॅलो का हो बाबूराव? अहो मी काय कुठे आहे तुम्ही आता? का बरं इकडे मळ्यात, त्या खैसाच्या मळ्यात आहे. खायचं मिळायचं का? हा पाणी भरून राहिलो ना राव. तुमच्याकडे लाईट आहे का? मग आता लाईट एक 15 मिनिटं चालतील आणखी. हा काय आमच्याकडे माझ्याकडे लाईटच नाही 2 तासापासून. बर बरं ते जाऊ दे लाईटचं. हा पण मी काय आणतो, बोला ना. अहो ते तुम्हाला माहिती ना माझी विहीर, माहितीये ना आता, वीर मळा सगळं माहितीये मला. आणि तिथे ना अनोळखी एक बाई आहे. बर ती अशी ना एरीच्या कठाच्या जवळ पडली, हा पण ती काय ओळखू येत नाही कोण आहे काय आहे. पडली म्हणजे कश काय पडली? पडली म्हणजे काय तिने तिने अंग टाकून अशी झोपेली. हा ते आणि तुम्हाला सांगतो माझा तिच्या मागे काही राम आहे का काय, आणि काही पेल आहे का काय ते काही कळत नाही. अरे मग तिला विचारलं त्या बाईला. अहो कस काय मी डायरेक्ट कस काय अंगाला हात लावत्या बाईच्या, असं काय करते? अच्छा अच्छा, म्हणजे नाही. अशी बेशुद्ध अवस्थेत आहे का? हा आणि तुम्हाला सांगतो मला इतकी शंका वाटते का तिचं ये नवरा बिवरा काय येर उडी मारेल का काय, म्हणून म्हणलं माव नको मला यायला, तर म्हणलं सरपंचाच्या कानी घालावा. मला सांग, ती बाई ओळखीची नाहीये का तुझ्या? नाही नाही माझ्या ओळखीची नाही हो, आपल्या गावातली नाही ती. नाही नाही नाही. अरे बरं झालं. आता आहे ना, मला आहे ना, मला तुम्ही पहिली मोटर बंद करा आणि पटकन राहणार त्या मावाल्या. लगेच 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 येतो बाय. तोपर्यंत मी इथं थांबवतो. काहीच करू नको त्या बाईला, तू धक्का लावू नको आणि काही हे बी करू नका. अहो मी 10 फूट लांब उभा राहतो. आणि ये दिवस थांबव तू बी. हा चालेल चालेल, या लवकर या. ठीक आहे येतो. हा या, ओके तोपर्यंत मी इथंच बसतो या. ठीक आहे ठीक आहे. हा बरं झालं भाऊ, सरपंच सांगितलं टपकन येईल आता सरपंच. त्याची मोटर चालू आहे नाच लाईटीला काय झालं. बरं झालं लाईट पाहायला आलो. तू ये आता अशी अवस्था दिसली. हा उघडे हो बाई. हो बाई.
कुठले आहे तुम्ही? हो कुठले आहे? हो बाई उठून बसा ना. कुठले आहे तुम्ही? हा कुठले आहे? हेच का? राम राम बाबराव. हो रामराव सरपंच. या बाई या बाई पा आता होतं म्हणे बेशुद्ध अवस्थेत आहे. अहो मी तसंच आवाज दिला त्यांना. हा. हो बाई बाई म्हणलं ना. हा, हा. म्हणलं पोबर जागा उठत आहे काय, पण त्याने डोळे उघडले. हा का? हा का मॅडम नमस्कार. नमस्कार. कुठले हो तुम्ही? आता आता मी विचारितो. विचार सरपंच विचार. काय डायरेक्ट आहे ना हा हा हिटू हिर का? ही विहीर आहे ना हो. 11 परस विहीर आहे ना हो. अहो मॅडम मी काय म्हणतो, या बाय इथे ही विहीर आहे, या बाबाची विहीर आहे, मी गावचा सरपंच आहे. यांनी मला फोन केला म्हणे कोणीतरी बाई आहे ना आपल्या विहिरीच्या काठाडाला पडेल म्हणे. अहो मी जरा लांबून आले. अच्छा अच्छा. थोडं पाणी पाणी पितात का? हे अरे त्या चक्कर पोराला आलं. पाणी सांगतो का? सरपंच वा तुम्ही ओ सुंदराबाई, त्या पोराला पाण्याची बाटली पाठवा बरं. चक्कर आले का तुम्हाला? पाण्याची बाटली पाठवा. असं खूप चालले ना मी, थकवा आला मला, चक्कर आल्यासारखं झालं. म्हणजे चालत चालत आल्या का? हो चालेल. बाबूराव थोडं शांततेत विचारा. कोणत्या गावावरून चालत चालत आल्या? बीडवरून. बीडवर. बापरे, म्हणजे रेल्वेने आल्या का मग तुम्ही? हा अच्छा अच्छा. कुठे शिर्डीला उतरल्या का? जेवला? आता कसं सांगू तुम्हाला, मी कुठं उतरले कसे आले ते माझ्याच मनाला माहिती. हा का? बरं बरं. त्याच्यामुळं थोडा थकवा आला ना, म्हणून मी इकडे झोपले होते. अरे बापरे. पण आता इकडे कुठे झाले? आता इकडे काय असंच जिकडं मार्ग दिसेल तिकडं चालत राहायचं फक्त. बाबूराव हे घरचं टेन्शन आहे वाटतं काहीतरी. ते आल्या आता इकडं त्यांना माहीत असतं तर कशाला हे झालं असतं सगळं. बरं या मॅडम तुम्ही आहे ना पाणी बिनी प्या आणि फ्रेश व्हा बरं का. तुम्ही एकटाच येईल का? अहो एकटंच येणार ना, कोणी नसल्यावर एकटंच येणार. नवरा नवरा काय मॅडम जे खरं आहे ना बाबूराव डायरेक्ट नको विचारू राव. हा भाऊ ऐकायचं आहे सरपंच. हा नवरा नको विचारून राव. गप ना. रडू राहिला काय? मग हसू राहिलं का जे नवरा म्हणलं तू गपणार आहोत. मी विचारतो. मग नवराच नाही तिला. तू गपचूप बस. अरे ती आहे बी नको. अरे काय नको करू राहिले आपले ताव जाव घालून बोल ना, शिकणं थोडं. हा सरपंच हा. शांत राहत. हा. नवरा नाही त्या बाई. मॅडम या बाय जाऊ द्या. तुम्ही आमच्या म्हणजे पाहुणी आमच्या गावातले तुम्ही. काय जे घडलं हे बा. आणि आता मी पेपर वगैरे वाचतो, टी व्हीमध्ये असे निरनिराळे किस्से ऐकायला भेटतात आहे की नाही. काही बायांना खूप सासुराचा असतो, त्रास असतो, त्या बिचाऱ्या वैतागून अशा घराच्या बाहेर पडतात. आणि कदाचित असंच झालं. मग काय झालं काय तुमचं? घ्या, पाणी घ्या तुम्ही. पाणी प्या आधी. पाणी प्या. पाणी प्या. पाणी प्या. पाणी थोडस मी पितो आणि मग कमी होईल वाटलं. हा प्या. घ्या पाणी घ्या. वरून घ्या. वांगे कोणीकडे चालवले? भाजीला. अहो मग रानामध्ये पपई ठेवी ना लोक, हे ठेवी ना, वांगी ठेवी ना. चालायचं काही वाट आहे ना बाबा. शेतीमधला चोरायचा बी राहतो, त्याच्यात काय खेत पसताव. इकडून रस्ता आहे का जायला? मॅडम कुठं? जायची घाई नका करू. कुठे चालल्या तुम्ही कुठे नेमकं? जायचं तुम्हाला सांग. मी आणि तुम्हाला सांगितलं का मी सरपंच आहे बरं का. सरपंच म्हणजे गावामध्ये कोणी बी नवीन माणूस जर ये, आला तर सरपंच. त्याला इन्क्वायरी करायची किंवा त्याची काही व्यवस्था करायची. आज तुम्ही आमच्या पाहुणे आहेत, तुम्ही काळजी नका करू. आपल्या घरी या, तुम्ही मुक्काम करा का हो. नाही मी तर हे मित्र आहे माझेवाले. हा बाबूराव, आपल्या काय राहायला चालते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय घडलं तुमच्या बाबतीमध्ये ती कहाणी सांगा. तेवढं सांगा फक्त आम्हाला. फक्त खरं खरं सांगा. अहो आता माझ्या कर्माची कहाणी तुम्हाला सांगत बसलं तर मला संध्याकाळ होईल, मला जायला. नाही शॉर्टकट मध्ये सांगा फक्त. नेमकं काय प्रॉब्लेम तुमचं फक्त एवढं सांगा. आम्हाला असेल शक्य ना तुमचा प्रॉब्लेम आम्ही सुटकी सरशी हे करू. लगेच टपक्यान. तेव्हा गाडी आहे आपल्याकडे 4 व्हीलर, लगेच गाडीत टाकून तुम्ही तुमच्या घरी नाही नाही, तिकडे काय जायचं काय माहिती, तुम्ही गपच्याच आहोत. त्यांच्या घरी पोच करू नाही ना नाही मग. नाही काही नाही. का बरं? ते बरोबर सांगतील. आवर सांगा. बरं सांगा बरं मॅडम आहे ना, तुम्ही एकदम मला खरं बोलणारा माणूस ओळखू पण येतो आणि खरं बोलणारा माणूस आहे ना खूप आवडतो. हा त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. अहो काका काय झालं, हां हां. मी शाळेत असताना ना, कॉलेजला असताना अच्छा कॉलेज जीवनामध्ये. हां हां. माझं एका मुलावर प्रेम होतं. अच्छा. तर आम्ही खूप जीव लावायचो एकमेकांना. आता प्रेम म्हणल्यावर लावू ना. बरं मग. पण मग आमचं काही म्हणजे अजून लग्न झालेलं नव्हतं, तरी बी आम्ही लग्न झालंय का काय असं आम्ही इतकं चांगलं अच्छा अच्छा अच्छा. वागायचो. हां हां. आणि त्यांनी काय केलं, लग्न केलं. अरे अरे दुसऱ्या मुली. लग्न केलं तरी पण मी
त्याच्यासाठी तशीच राहिले. मी मंगळसूत्र घालून त्याच्या नावाचं फिरते. पण काय बापरे. झालं माहितीये का, त्याचं लग्न झालं आणि तो मला विसरून गेला. आणि तुम्ही आतापर्यंत विसरले आणि असंच. अरे 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 बाबूराव, याला काय म्हणते माहित का, एक म्हणजे आता राग नका मानू, प्रेम दिवानी मॅडम आहे. प्रेम दिवानी नाही, प्रेम म्हणजे प्रेमामध्ये येडी मी झाली. त्याच्यावर खूप प्रेम केलं, खूप प्रेम हा ना, केलं. हा ना, हा ना, अरे लक्षात ना. आणि त्यांनी पण माझ्यावर तितकंच प्रेम केलं. केलं होतं असं म्हणा. त्याचं लग्न झाल्याच्या नंतर अचानक काय झालं, त्याच्यात एवढा बदल झाला हा, का तो त्याच्या बायकोला घेऊन आता दुसरीकडे कामाला पण लागला. नक्की. हा हा, आणि म्हणजे माझा- पुढे काम करतो हे माहितीये का तुम्हाला? माझा फोनही उचलत नाही, मला काही त्याचा कॉलही नाही. हम्म. आणि कुठं शोधू, मी त्याच्या शोधात चालले. आता मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. मॅडम तुम्ही भाग्यवान आहे, आमच्या सारख्याच्या गाठी भेटी झाल्या. बरोबर आहे का बाबूराव? हा आता ते नाही काही. नाही तर या बा भगवंताने तुम्हाला एवढं सौंदर्य दिलं, अजून जवानी तुमच्या याच्यामध्ये. आणि पण वापरून घ्या जवानी का आहे तवर. हा हा, म्हणजे तुम्ही ह्या हा. जवानीचा वापर घ्या करून म्हणजे घ्या. वापर आता. एकदा तुमच्या सुरकुट्या झाल्या तर तुमच्या कुत्रा सुद्धा पाहणार नाही. अहो काका काय बोलू नाही राहिले. बरोबर आहे. अहो मी एकाच मुलावर प्रेम केले आयुष्यभर आणि त्याच्याच सोबत मी राहणार आहे. मला त्याच्या शोधात मी चालले. पण मला- तुम्हाला त्याला धोका दिला अरे, काही? डोकं ठिकाणी आहे का त्याच्याच सोबत राहणार आहे? म्हणजे त्यांनी असं केलं तरी तुम्ही आता त्याला शोधणार आहे की? अहो मॅडम हे जग खूप मोठं आहे ना. या जगात शोधू राहिले का त्याला? मला सांगा त्याचं नाव गाव नाव गाव नाही, माहित त्याचीच असेल? काय करायचं आपल्याला. नाही, नाही, तो कशी आता गावच नाही रे का आपल्या. तिला नाही गावच राहिलं आपण कोण गावच नाही. अरे आपण नाही गवसायचे बाबा. मी मग? मॅडमला तेच सांगू राहिलो. आहे ना आता आपण पाहू ना काहीतरी. तुम्ही म्हणते मी अजून म्हणजे अजून मी तुम्हाला त्याच्यावर प्रेम करायचंय का? नाही करायचं ना. या बाय आता आहे ना, तुम्ही फ्रेश व्हा आणि मी काय सांगत पटला सल्ला तुम्हाला तर हे करा. तुम्ही एक तर माझ्या घरी चाला मुक्कामाला, नाही, नाही, माघारी होते. नाही तर मग हे मागे जोडीदार आहे चला. माझेवाले बरं का. अहो मी तुमच्या दोघांच्या पण घरी नाही येणार. का नाही येणार, का नाही येणार तुम्ही, हं? का नाही येणार. जाऊ दे आता, गेला ना तो, जाऊ दे. मी माझ्या मार्गाने कुठं पण जाईल. अहो लोक अहो, तुमच्या मॅडम. गैरफायदा घेतील. तुमच्या मार्गाने म्हणजे का तुम्ही शाळेमध्ये एक प्रतिज्ञा घेतली आहे का? इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. म्हणजे या भारतातल्या सगळ्या बंधू भगिनी आपण एकत्र राहू. एकत्र राहू. म्हणजे तुम्ही भगिनी सारख्या आहे आमच्या. हा, आपली भारतीय संस्कृती किती स्ट्रॉंग आहे. आणि तुमच्या सारख्याला असं संकट जाणून आम्ही तुम्हाला बिलकुल मोकळं सोडणार नाही. चला बरं, तुम्ही पाणी घ्या, फ्रेश व्हा परत, आणि एक तर माझ्या घरी चला. आणि तुम्हाला तुमचं काय जे पुढं स्वप्न आहे ते आम्ही हे करू, पूर्णपणे तुम्हाला आम्ही सहकार्य करू. त्याचा विषय सोडून द्या सगळ्यात आता. महत्वाचं मी आहे, आवरा, घाबरू नका. तुझ्या उलट्या हाताची काय? दिली काय मी काय बोलला तू आता इतकं? अहो तुम्ही एका दुःखी झालेल्या स्त्रीला कसं म्हणजे सॉरी म्हण. कसं बोलायला काय बोलला पाहिजे? इतकं मी आहे नवरा? काय बोल राहिले? अहो आता विचार करा. हे आता आईचं- तुम्ही त्याच्यावर प्रेम करत होते, त्याच्या नावाचं तुम्ही लाच सांगायला होते हा, हा, बरोबर. हा. पण त्याला बायको केली, तुम्हाला त्यानं कोलून दिलं. हा, हा. काय विषय राहिला तुमचा त्याचा? बाबूराव सांगा. माझ्या संग बोल, माझ्या काय? संग बोल. मग तू काय म्हणतो? मी आहे नवरा लगेच. आणि मग- अहो, चुप. तू सॉरी म्हणते मॅडमला, म्हणतो का नाही, नाही नाही, सॉरी? नाही, अहो मी माझ्या चंदू शिवाय नाही राहू शकत. कोण चंदू आहे? म्हणजे- चंदू ते कॉलेजचं ते पोरग ते प्रेमात पडलं आणि त्यांनी दगा दिला तो. हो, माझा अगं. चंदू येतो. अगं बाबूराव एवढा चंदून चंद्र दाखवला तुला आणि त्याचा राव म्हणते चंदू, मग शिवाय राहणार नाही. मॅडम तुम्ही हा? ना आता तुमचा हा लय बावळटपणा आहे, बावळटपणा. नाही, त्याच्या हा? बायकोनी त्याला शिकवलं नाही. नाही तर माझा चंदू असा नाहीये. अरे पण त्याला शिकवणारी भेटली ना, त्याला त्याची शिकवणारी बायको भेटली, त्यांनी तुला थड मारला तरी तू म्हणते चंदू चंदू, त्याला चंदू मॅडम हे बाय तुम्ही डोकं ठिकाणावर ठेवा थोडंसं. आणि मी काय सांगतो, माझा मित्र काय सांगतो हे ऐका. जास्त वेळ घेऊ नका माझावाला. मी पाणी भरायचं टाकून आलो इथं. तुम्ही जा. हं? का जा तुम्ही. अरे पण मला जा म्हणती, पण मला तुझं काहीतरी विल्हेवाट लावून मग शांत बरं मी झोपेल काय ना. म्हणतो सरपंच, मी येऊ तुम्ही का? जा आता. नाही तुम्ही थांबा ना. नाही मी नाही थांबा ना, थांबा. सरपंच. जायचं नाही. बरं मी तुम्ही नाही जायचं जायला. नावच नाही काढायचं. आम्हाला समाधान वाटेल अशा पद्धतीत तुमची आता आम्ही व्यवस्था करणार आहे. तुम्ही आमच्या पाहुण्या आहेत. आणि पाहुण्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. कळलं का? बरोबर आहे ना? हे जीवलग मित्र आहे माझेवाले. ते बोलता बोलले होती का माझी बायको त्यांची ती खोड आहे ती. बरं सरपंच. हं. बरं मी तुम्ही तर जाता. माफी मागायला लावू का त्यांना? नाही मी चालले. हो, बसा. हो, बसा ना. हो, बसा थोडं का बसा. थोडस बरं, नाही बाबूराव. मी काय तुम्ही जा ना सरपंच आता. तुम्ही जा ना, टाइम होईल. अहो मला जाऊ तुमची द्या बायको ना. परत गागाट करी बरं. नाही नाही, नाही बाबूराव मी आहे ना, मी हिला घरी घेऊन जातो. नाही नाही, नाही.
तुझी बायको कशी तुला माहिती आहे ना? माझ्या घरी अरे असू दे रे, नाही रे बाबा, नाही. माझ्या बायकोवर विश्वास आहे. अरे तुला मारील ती घरी गेल्यावर माझी माझी बायको आणली अनोळखी अरे. तू निघ नाही, काही ते नको येडा पण. ते बी खरं आणि आहे तुला म्हणा. माहिती आहे माझ्या बायकोचं काही म्हणणं नाही माझी बायको येडण दर्शन आहे बरं आहे की नाही पण तू नीट मॅडमला अरे सांभाळून मी घे बरोबर ना. नेतो बरोबर सांभाळून बरोबर तिला घरात घालतो मी तुझा हा हा ठीक आहे, तुझे विचार बी मला आवडू राहिले, पण हा. मग जरा ताराने हे कर भाऊ. ते नाही काय ते तू नको टेन्शन घेऊ तुला वाटलं मी संध्याकाळी कॉल करतो बर हा आणि ते तुम्ही नॉनव्हेज काय म्हणता, काळी भाजी खातात का मॅडम? काळ्या मसाल्याची वांगे खाशील ना अहो मी काहीच खाल्लेलं नाही 8 दिवसापासून. बरं मला खाई काहीच खाई नको. खाई हो खाई या- या बाई, पाणी आई बी बरोबर राहतं एकत्र खाऊ तुमचं. हं? खाऊ माझं चंदू आल्याशिवाय हा तो चंदू हा येईल तो एकदा घरात नेला मॅडम तुला- तुम्ही काही तो मोबाईल चंदू वगैरे दाखवतो मी वापरतात तुला. का? मोबाईल आहे का तुमच्याकडे? नंबर घेतला असता तुमचा. तुम्ही जाऊ सर जा ना काल नंबर घ्यायचा नाही विचारतो. ते माय बी घेतो नंबर तुम्हाला देतो मग ठीक आहे, तुम्ही जा पाय भाऊ सोडू नको एक नाही रे बाबा बर का मॅडम? ताब्यात आलेलं हो, मी पण जाते. आजात केलेलं ते पाप म्हणजे कुठे आहे? मी- ताब्यात मी आलेलं बी जातात जाते का? मग. तू पुढे जा. जाऊ नका तुम्ही, येतो मग मी. हा हा जा आजात केलेलं पाकरू भाऊ ते आता. ओ मॅडम तुमच्या पाया पडू कमी, आता नका येऊ का म्हणून राव. तुम्ही थांबा ना आता. मला आहे ना यांचा मुद्दा आवडला, कारण तू मला जर माझ्या घरी घेऊन गेलो ना, खरंच माझी बायको लई खराब आहे आणि लई संशय खोर आहे खरंच. अहो तुमच्या घरी मी येणार नाही आणि यांच्या पण ए माघारी चाल माघारी काय टेन्शन नाही नाही नका. तू नको टेन्शन ऐक मग पुढे ऐक जा ना काय ऐक हात नाही, ऐका. कशाला धरू राहिले? ऐका तुम्ही आमच्या गावचं तुम्हाला जर देवळात बसवलं ना तर सगळे पोरं तुम्हाला येडेत काढतात. हा तुम्हाला दगड फेकून मारतील अक्षरशः. अहो मी मंदिरात बसायला आलीच नाहीये, मी चालली माझ्या नाही घरी. नाही, जायचं सरपंच तुम्ही नाही. जा. सरपंच तुम्ही जाऊन या बाई पाण्याची बाटली घ्या. अहो, तुम्ही हात नाही, कशाला थांब. धरू? ये बाटली तर. पाणी घ्या तुम्हाला पाणी घ्या हा, बाबूराव हा. सोडू नको भाऊ. नाही. पाहुणी आहे आपली. हा, हा हा. येतो मी. हा. या, या. हे बघा काय राहते तुम्ही काही काळजी करू नका तुमची सगळी विल्हेवाट लागतो तुम्ही माघारी चला 1-2 रात्रभर राहा बरोबर मी तुम्हाला सांगतो बघा टेन्शन घेऊ नका काय ते चेंदून मेंदू काढला तुम्ही द्यायचा विषय सोडून त्याचा आता हे असं कुठं राहत असते का हे बघा तुम्हाला एक सांगू का ऐका हे सगळं आपलं क्षेत्र आहे ऐका हे पाहून घ्या हे बघा या आंब्याचं झाड आहे ना तुम्हाला सांगतो या असे आंबे आहेत तुम्हाला आंब्याचा रस खाऊ खाऊ तुम्ही कटाळशाल का तुम्ही म्हणशाल काय चंदूचा वार्ता आपल्याला बाबू भेटला हा तुमचं नाव काय? बाबू आहे माझं अहो बाबू कसे माहितीये का, मी एवढा आंब्याचा रस खायला आलीच नाही पहिली. नाही नाही नका खाऊ मी माझे चंदूचे शॉप. नाही 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 तो चंदूचा तुम्ही आता जाळ करा तिकडं ऐका चंदूचा जाळ करा आता आता चंदू तुम्हाला काय घेऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो नाही 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 येणार तो येणार, नाही मला नाही माहिती. नाही तुमची नाबा कसं आहे तुमची जवानी आहे तुम्ही वाया घालू नका काही गोष्टी काय राहते माहिती का तुम्ही चंदूचं म्हणताय ना तर तुमचं आयुष्य बरबाद होऊन जाईल हा एक जरा ठेवा त्यापेक्षा आता चालून संधी आली ती सोडू नका आणि तुमची विल्हेवाट माय मी लावतो शेवट तुमचं मी करतो काय टेन्शन घेऊ नका मस्त खायचं लोळायचं आपल्या झाडाखाली यायचं मस्त व्हायचं हां चला नाही नका. ये बा ही वांग्याची भाजी करतो तुम्हाला आता संध्याकाळी मस्त अहो, काळा मसाल्याची मस्त हे बघ किती काटाळी वांगे पाहून घ्या तेव्हा. आहे ना हा. ते- चल तुम्ही जेवेल नाही 8 दिवसापासून चल तुम्हाला मी जेवाय घालतो सगळं चाल तुम्ही हात नाही काढा. राहू दे चल अहो अहो पडशाल तुम्ही जेवेल नाही चक्कर येते तुम्हाला पडशाल म्हणून मी हात लावतो अहो मी पडणार नाही तुम्ही चला चला हो चला तुम्ही हात नाही कसा- राहू द्या अहो चला पडशाल अहो, अहो चला तुमचा किती आग्रह आहे हो, कशाला उगाच? अहो ऐका ना पण काय